पुणेकरांवरील पाणी संकट तुर्तास टळलं. पाणी कपातीचा निर्णय 31 मे पर्यंत लांबणीवर. महिना अखेर धरणांच्या स्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार. ऊसाच्या FRP मध्ये प्रतिटन 100 रुपयांची वाढ. केंद्र सरकारचा ऊस उत्पादकांना अंशतः दिलासा, तर शेतकरी नेत्यांचा मात्र नाराजीचा सूर कायम. पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहण अखेरच्या टप्प्यात. संमती न दिल्यास सक्तीनं भूसंपादन करणार. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. एकरी 2 कोटी देण्याचं आश्वासन. मोनोरेल मे अखेर पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार. पुढील आठवड्यापासून सुरक्षा चाचण्या सुरू. सप्टेंबर 2025 पासून अनिश्चित काळासाठी मोनो बंद. पेट्रोल डिझेलचे दर वाढणार. मराठवाड्यामध्ये अफवा. दरवाढीच्या अफवांनंतर वाहन चालकांची पेट्रोल पंपांवर गर्दी. नसरापूरनंतर पुणे हादरलं. 50 वर्षाच्या व्यक्तीकडून 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न. पर्वती पोलीस ठाण्याबाहेर मोठा जमाव. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. लैंगिक अत्याचार प्रकरणातील कैद्यांना पॅरोल देऊ नका. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. सरकार कायद्यात बदल करण्याच्या तयारीत. पालघरमध्ये अघोरी पूजेच्या बहाण्यानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार. 55 वर्षीय भोंदूबाबाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. पोलीस कोठडीतल्या पाहुणचारानं अशोक खराचं अवसान गाल. वाढलेली दाढी, मान खाली, डोळे खोल. खराची पोलीस ठाण्यामध्ये वरात. नैतिकदृष्ट्या स्वतःला विजयी मानते, त्यामुळे राजीनामा देणार नाही. पश्चिम बंगालमधील पराभवानंतर ममता बॅनर्जींची भूमिका, तर अमित शहा बंगालच्या निरीक्षकपदी. होर्मुझबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा. प्रोजेक्ट फ्रीडम उपक्रम राबवणार. जहाजांना मिळणार मोठा दिलासा.